मग त्यावेळी काय भगवंताची दाढी वगैरे जळली का? जळण्याचा प्रश्न नव्हतीच तर जळणार कशी आणि असणार कशी? कारण वय 16 पेक्षा जास्त वाढतच नाही त्यांचं वय. कुरुक्षेत्रामध्ये ज्यावेळी भगवंताने उपदेश केला तो पहा कृष्ण अर्जुन दिव्य शंखो प्रदद्मतु, तेव्हा त्यांचं वय 101 वर्षाचे होते. भगवान मथुरेमध्ये जन्म झाला कृष्णाष्टमी. त्यानंतर गोकुळात राहिले, वृंदावनात राहिले, मथुरेमध्ये राहिले 18 वर्ष आणि पुढे गृहस्थ झाले द्वारकेमध्ये. पण त्यांचं वय कधी वाढलं नाही. तसं वयाने 50 वर्षाचे, 60, 70, 80 वर्षाचे आणि 125 वर्ष राहिले भगवान या पृथ्वीच्या पाठीवरती. पण भगवंताचं वय आद्यम पुराण पुरुषम नवयौवनम च, आद्यम पुराण पुरुषम, अगदी आदि पुरुष, सर्वात म्हातारा जर कोण असेल एका दृष्टीनं तर तो भगवान सर्वात जुन्यातला. इतरांनी जन्म घेण्या अगोदर त्यांचा जन्म झाला कधी होते भगवंत. या 4 कुमारांनी आपणाला बालावस्थेमध्येच ठेवलं त्याने आणि ते अद्यापी आहेत बरं का. 4 कुमार अद्यापी हयात आहेत. हे चतुष्कुमारांच्या जीवनाचे वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळेच पृथ्वी महाराजांनी त्यांना सर्वोत्तम ब्राह्मण असे संबोधित केले श्लोकामध्ये. द्विजश्रेष्ठ पृथ्वी महाराज या 4 कुमारांना काय म्हणाले? आपण द्विज श्रेष्ठ आहात. द्विज आहात म्हणजे आपण ब्राह्मण आहात. द्वि म्हणजे 2 आणि ज म्हणजे जन्म. ज्यांनी 2 जन्म घेतलेले आहे. आई वडिलांनी जन्म दिला, 1 जन्म झाला. आणखी 1 जन्म गुरुजनांनी जन्म दिला, तो जन्म पुनर्जन्म, तो नवीन जन्म. जन्मामध्येच दुसरा जन्म. द्विज 2 जन्म. तसं दातांनाही द्विज म्हणतात. आपले दात असतात ना, शास्त्रामध्ये ग्रंथामध्ये दातांना द्विज म्हणतात. दातांना द्विज का म्हटलं? दात ही 2 वेळा उगवतात. एकदा उगवतात दुधाचे दात, काय त्याचा उपयोग फक्त दूध पिण्यासाठी, खीर खाण्यासाठी. ते खीर खिचडी खाण्याची वेळ ज्यावेळी येते त्यावेळी आणखी 1 सेट दातांचा परत उगवतो. दात 2 वेळा उगवतात म्हणून दातांनाही द्विज म्हटलेलं आहे. तसं पक्षालाही द्विज म्हणतात. पक्षी 2 वेळा जन्म घेतात. एक अंड्यामध्ये जन्म झाला, अंड्यामध्ये जन्म आज जन्माला आलेला आहे तो चिकन. आणि त्यानंतर ते अंड्याचं जे कवच आहे ते फोडून चोचीनं परत ते लहानसं पिल्लू बाहेर येतं की नाही, ते पाहिलं का? आम्ही पाहिलं आमच्या गावामध्ये. आम्ही लहान होतो. तर पक्षी 2 वेळा जन्माला येतात म्हणून पक्ष्यांना द्विज म्हणतात.
नाही, इथे द्विजश्रेष्ठ, आपण द्विजश्रेष्ठ आहात. ब्राह्मणामध्ये आपण श्रेष्ठ ब्राह्मण आहात. असं पृथ्वी महाराज म्हणून त्यांनी स्वागत केलेलं आहे 4 कुमारांचं. 4 कुमारांचा जन्म सर्वश्रेष्ठ ब्राह्मणापासून ब्रह्मदेव पंचापासून झाला होता. इतकेच नव्हे तर त्यामुळे 4 कुमार कोणाचे पुत्र? ब्रह्माचे पुत्र, साक्षात ब्रह्माचे पुत्र. ब्रह्माने सर्वप्रथम कोणाला जन्म दिला असेल तर या 4 कुमारांना. हे त्यांचं वैशिष्ट्य. तर वैष्णव सुद्धा होते. म्हणून त्यांना द्विजश्रेष्ठ असे संबोधित केलेले आहे. आम्ही पूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे त्यांचा स्वतःचा एक संप्रदाय, गुरु शिष्य परंपरा आहे त्यांचा. म्हणजे इथे 4 कुमारांचा एक संप्रदाय आहे. काली उल्लेख झाला 4 वैष्णव संप्रदाय. तेव्हा एक संप्रदाय ब्रह्मापासून सुरू होतो, ब्रह्म संप्रदाय. दुसरा संप्रदाय त्यांची मुलं जी आहेत 4 कुमार त्यांच्यापासून सुरू होतो. तिसरा संप्रदाय रुद्र संप्रदाय. शिवजी वैष्णव आहे, वैष्णवानां यथा शंभू त्यांच्यापासून सुरू होणारा वैष्णव संप्रदाय. आणि श्री संप्रदाय, लक्ष्मीपासून सुरू होणारा संप्रदाय. तुम्ही 4 संप्रदायापैकी चतुष्कुमार, 4 कुमार संप्रदाय. आजही तो प्रचलित असून, तो संप्रदाय 4 कुमारांचा आजही प्रचलित असून निंबार्क संप्रदाय नावाने प्रख्यात आहे. आपण नाव ऐकलं? निंबार्क किंवा निंब आदित्य म्हणतात. निंबादित्य. निंब म्हणजे निंब, लिंब. निंब म्हणजे लिंब. लिंबाचं झाड असं, लिंबाचं झाड. यांचं नाव निंबादित्य. आदित्य म्हणजे सूर्य. निंबादित्य किंवा निंबार्क म्हणतात. अर्क म्हणजे सूर्य, आदित्य म्हणजे सूर्य. सूर्याची पुष्कळ नाव आहे. 12 एक प्रसिद्ध नावाचा संची आहे. सूर्य नमस्कार घालताना त्या नावाचा उच्चारण करतात. त्या निंबार्कांच्या आश्रमामध्ये पाहुणे आले, गेस्ट आले. अतिथी देवो भव. एके वेळी असं स्वागत व्हायचं. पाहुण्यांचं काय व्हायचं? स्वागत व्हायचं. असं स्वागत व्हायचं जणू ते कोण देवच आले, पुणे देवता पोहोचले आमच्या घरी. त्याचे स्वागत करायचे, सेवा करायचे. ते दिवस राहिले नाहीत आता. बोर्ड असायचे, अतिथी देवो भव घरासमोरच. आता बोर्ड काय? कुत्र्यापासून सावधान. आमच्या घराच्या प्रवेशद्वारातून प्रवेश जर केला तर आमच्या घरी विशेष कुत्रा आहे, जर्मन शेफर्ड. विशेष कुत्रा आहे, सावधान. कधी म्हणजे बरेच कुत्रे आहेत, एकच नाही. आपली तारांबळ उडेल आपणाला घुसला तर सावधान.
मी ज्यावेळी इस्कॉन जॉईन केलं तेव्हा अगदी सुरुवातीची माझी सेवा होती घरोघरी जाऊन भिक्षा, तांदळाची भिक्षा, राईस, फूड फॉर लाईफ कार्यक्रम चालायचा. त्यासाठी भाताची आवश्यकता, पण भात तांदूळ त्यावेळी रेशन कंट्रोल बाजारामध्ये जास्त भेटायचा नाही, त्याची विक्री नाही व्हायची. इतर सामग्री भेटायची बाजारातून, पण तांदूळ नाही भेटायचे. मला ते पाठवत असत. मीच तसा एक इंडियन भारतीय भक्त तिथे होतो, बाकी सर्व बॉस होते, साहेब होते किंवा अंग्रेज होते, अमेरिकन, भाषा वगैरे येत होती. किंवा भिकाऱ्यासारखा शोभून दिसणारा दयाळी लोकांच्या प्रती, लोकांच्या मनामध्ये. किंवा मी ज्यावेळी एक छान सोसायटी, बऱ्याच सोसायटी जुहूमध्ये होत्या, त्या सोसायटीच्या मध्ये घरोघरी मी जात असेल तेव्हा बेल वाजवले की लोक यायचे, पण दार उघडायचे नाही. दारामध्ये जे पाहिजे आतूनच पाहायचे कोण आहे. साधू दिसला की मग दार नाही उघडायचं, किंवा कधी चुकीनं उघडलं तर मग लगेच बंद करायचं. किंवा कधी कधी दार उघडून कुत्रा लावायचा माझ्या मागं. साधू पळतोय, कुत्रा मागं धावतोय. कधी कधी चौकीदाराला बोलवायचे, आपल्या सोसायटीमध्ये साधू फिरतोय, त्याला बाहेर काढा. तेव्हा ही अवस्था पर्सनल एक्सपिरियन्स. तेव्हा कुठे तो अतिथी देवो भव, ते विचार, ती संस्कृती, ते भाव, हे कुठे चालू घडीची मनस्थिती किंवा अवस्था. तर स्वागतम द्विजश्रेष्ठ या ब्राह्मणाचं पृथ्वी महाराजांनी तर फार मोठं मनपूर्वक स्वागत करतात. मी त्या निंबार्क आदित्यांच्या आश्रमामध्ये एक अतिथी आलेले होते, आणि त्या अतिथींना भोजन वगैरे खाऊ घालायचं होतं, प्रसाद. पण ते सूर्यास्ताच्या अगोदर संपवायचं होतं सर्व प्रक्रिया. भोजनही बनवायचं, त्यांना प्रसाद खाऊ घालायचा. पण सूर्यास्ताच्या बेजामध्ये होता, सूर्यास्त होणारच होता. पण या पाहुण्यांची कशी सेवा होणार, त्यांना प्रसाद सूर्यास्ताच्या अगोदर त्यांना प्रसाद खाऊ घालायचा होता. मग या निंबार्काने काय, ते एका लिंबाच्या झाडावरती चढले आणि त्यांनी सूर्याची जी गती आहे ती थांबवली. कालचक्र आहे, ते कालचक्र ठप्प केलं. जेणेकरून त्या पाहुण्यांची सेवा, सूर्यास्ताच्या अगोदर पाहुण्यांची सेवा व्हायला हवी, प्रसाद वगैरे त्यांचा व्हायला हवा. त्यासाठी त्यांनी सूर्याचा अस्त होऊ नाही दिला. म्हणूनही त्यांचं हे नाव झालं. काय नाव? निंबादित्य
किंवा निंबार्क असं त्यांचं नाव का झालं, या पाठीमागचा हा थोडक्यात इतिहास. वैष्णवाचार्यांच्या 4 संप्रदायापैकी निंबार्क संप्रदाय हा एक आहे. प्रथम महाराजांनी विशेषत्वाने कुमारांच्या स्थानाची स्तुती केली आहे, कारण त्यांची स्वतःच्या जन्मापासूनच ब्रह्मचारी व्रताचे पालन केले होते, त्यांनी केले होते. तथापि प्रथम महाराजांनी वैष्णवत्वाची मोठी प्रशंसा करताना कुमारांना वैष्णव श्रेष्ठ असे संबोधित केले. दुसऱ्या शब्दात प्रत्येकाने वैष्णवाच्या जन्माच्या उगमाचा विचार न करता त्याला सादर प्रणाम केला पाहिजे. पंचाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. आपण वैष्णवाला प्रणाम करायचा असतो. पण प्रणाम करताना या गोष्टीचा विचार करायचा नाही. श्रील प्रभुपाद लिहितात की तो वैष्णव बनण्या अगोदर कोण होता, कोणत्या जातीचा, कोणत्या जात पात या गोष्टीचा विचार न करता वैष्णवे जाती बुद्धी, वैष्णवामध्ये जाती बुद्धीचा विचार. एकदा तो वैष्णव झाला की तो झालाच, वैष्णव झाला. आता कोण आहे तो? आता वैष्णव आहे. संस्कारात भवेद्